नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आले म्हणजेच अद्रक लागवड कशी करावी, किती खर्च येतो आणि किती नफा मिळू शकतो. जर योग्य पद्धतीने आणि अचूक नियोजनाने अद्रक शेती केली तर एका एकरातून लाखोंचा नफा नक्कीच मिळवता येतो. अद्रक हे केवळ मसाल्याचेच नाही तर अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले पीक आहे. बाजारात वर्षभर याला मोठी मागणी असते. चहा, मसाले, औषधे आणि विविध आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये अद्रकच्या मोठ्या प्रमाणात वापर होतो. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण अद्रक शेतीचा हाच फायदेशीर प्रवास एका वैज्ञानिक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ आहे. आपण एकूण 6 टप्पे पाहणार आहोत. पहिला आणि दुसरा टप्पा म्हणजे माती आणि पूर्व मशागत, त्यानंतर लागवड आणि अंतर, खत आणि रोग व्यवस्थापन, काढणीची योग्य वेळ आणि शेवटी उत्पादन, खर्च आणि नफा. लागवडीपासून ते अंतिम आर्थिक गणितापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण इथे पद्धतशीरपणे पाहणार आहोत. एका अत्यंत अनुभवी तज्ज्ञ शेतकऱ्याचा एक खूप सुंदर अनुभव आहे. ते म्हणतात, अद्रक आपल्याशी बोलते. आपल्याला फक्त दररोज तिचे निरीक्षण करणं गरजेचे आहे. आणि खरंच हीच या पिकाच्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. पीक आपल्याला स्वतः सांगत असते की त्याला पाण्याची गरज आहे की औषधाची. फक्त दररोज मळ्यात जाऊन पिकाचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. जो शेतकरी दररोज पिकाची पाहणी करतो त्याची अद्रक शेती कधी अपयशी होत नाही. वळूया आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाकडे, माती आणि पूर्व मशागत. निरोगी अद्रक पिकाचा भक्कम पाया कसा रचायचा ते पाहूया. अद्रक लागवडीसाठी पाण्याचा अतिशय उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हलकी ते मध्यम काळी जमीन या पिकासाठी उत्तम मानली जाते. लक्षात ठेवा, शेतात साचलेले पाणी हे या पिकाचे सर्वात मोठे शत्रू आहे. साचलेल्या पाण्यामुळे कंदांना सडण लागण्याची किंवा ते कुजण्याची 100% शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन असणे ही या शेतीची सर्वात प्राथमिक आणि अनिवार्य अट आहे. योग्य जमीन निवडल्यानंतर पूर्व मशागत कशी करायची याचे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिली पायरी म्हणजे खोल नांगरट करून घेणे. दुसरी पायरी म्हणजे रोटावेटरचे 2 फेर मारून जमीन पूर्णपणे भुसभुशीत करणे. तिसरी पायरी योग्य आकाराचे बेड तयार करणे. आणि चौथी पायरी बेसल डोस टाकून पाणी देणे. लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत भरपूर प्रमाणात टाकणे अत्यंत गरजेचे आहे. जमीन जेवढी मोकळी आणि मऊ असेल तेवढीच पिकाच्या मुळांची आणि कंदांची वाढ चांगली होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, योग्य बेणे म्हणजेच बियाण्याची निवड कशी करायची. बियाण्यासाठी 100% निरोगी आणि रोगमुक्त अद्रकच निवडावे. साधारण एका एकरासाठी 8 ते 10 क्विंटल बियाणे लागते. शक्यतो आपल्या घरचेच देणे वापरावे. पण जर बियाणे विकत घेणार असाल तर ज्याच्याकडून बियाणे घ्यायचे आहे त्याचा उभा प्लॉट प्रत्यक्ष स्वतः जाऊन पाहणे आवश्यक आहे. त्या प्लॉटचे 4ही कोपरे तपासा. कुठेही सड लागलेली नाही याची खात्री करूनच खरेदी करा. बाजारात अनेकदा रोगट बियाणे विकले जाते, त्यामुळे आपली फसवणूक टाळण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. पुढील भागाकडे वळूया. भाग 3, लागवड आणि अंतर. या टप्प्यात आपण पाहणार आहोत की लागवडीची योग्य रचना कमाल उत्पादनासाठी कशी मदत करते. अद्रक लागवडीसाठी तसा एप्रिल ते जून हा सर्वोत्तम काळ असतो. पण लागवडीची अत्यंत अचूक वेळ कोणती असावी? तर 15 मे ही लागवडीची सर्वात लवकरची शिफारस केलेली तारीख आहे आणि 20 मे ही अंतिम योग्य तारीख मानली जाते. मध्य मे महिन्यातील ही विशिष्ट वेळ पिकाला जमिनीत व्यवस्थित रुजण्यासाठी आणि हवामानाचा समतोल राखण्यासाठी सर्वात अनुकूल असते. इथे स्क्रीनवर दिसणारा फक्त एकच आकडा 4.5 खूप काही सांगून जातो. 2 बेडमधील अंतर 4.5 फूट असणे हे एक अत्यंत महत्त्वाचे मोजमाप आहे. 4.5 फुटांचे हे अंतर पिकाला आणि त्याच्या कंदांना जमिनीखाली मोकळेपणाने वाढण्यासाठी आणि पसरण्यासाठी पुरेसा वाव देते. बेडच्या आतील रचनेबद्दल बोलायचे झाल्यास लागवड करताना 2 ओळीतील अंतर साधारण 30 ते 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांतील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर म्हणजेच साधारण 12 इंच ठेवावे. एका बेडवर 2च ओळी असाव्यात आणि मध्यभागी 1.25 फुटावर ठिबक सिंचनाची म्हणजेच ड्रिपची लाईन असावी. लागवडीनंतर पावसाळ्यात योग्य पाण्याचा निचरा होणे खूप महत्त्वाचे असते, नाहीतर पीक कुजण्याचा धोका वाढतो. ही अचूक रचना पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करते. चला वळूया भाग 4 कडे, खत आणि रोग व्यवस्थापन. अद्रक शेतीतील हा सर्वात जास्त मेहनतीचा टप्पा आहे, जिथे खऱ्या अर्थाने आपल्या गुंतवणुकीचं संरक्षण करायचे असते.
अद्रक हे खरोखरच भरपूर खत खाणारे पीक आहे, त्यामुळे बेसल डोससाठी चांगली गुंतवणूक करावी लागते. यात 10-26-26 सारखी खते, निंबोळी पेंड आणि उणी व वाळवी यांसारख्या किडींपासून बचावासाठी कीटकनाशके जमिनीत आधीच द्यावी लागतात. अद्रक पिकामध्ये वेळोवेळी खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हो, सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर केल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि बाजारात भाव देखील चांगला मिळतो. आता पिकावरील मुख्य धोके आणि त्यावरील उपाय पाहू. करपा हा बुरशीजन्य रोग आहे, ज्यामुळे पानांवर पांढरी डाग पडून ती पातळ होतात. अळीमुळे पानांचे मोठे नुकसान होते. आणि सडन हा आजार साचलेल्या पाण्यामुळे होतो. यावर उपाय काय? तर भारी बुरशीनाशके आणि कीटकनाशके सतत बदलून वापरणे. एकच औषध वारंवार वापरले तर कीड आणि रोगांमध्ये त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे औषधे आलटून-पालटून फवारणे अनिवार्य आहे. आता समजून घेऊया माती लावणे म्हणजेच अर्थिंग अप प्रक्रिया. ही वेळ अतिशय नाजूक असते. लागवडीनंतर किमान 2 महिने वाट पाहणे गरजेचे आहे, जोपर्यंत 15 ते 20 कोंब बाहेर येत नाहीत. त्यानंतरच मातीचा पहिला थर द्यावा. जेव्हा दुय्यम कोंब येतात तेव्हा दुसरा थर द्यावा. खूप लवकर माती लावली तर नवीन येणारे कोंब मातीखाली दबून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडा संयम बाळगणे महत्त्वाचे ठरते. चला तर मग आता भाग 5 कडे जाऊया. काढणीची योग्य वेळ. कमाल वजनासाठी वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण अनेकदा विचार करतो की पीक जास्त काळ जमिनीत ठेवले तर जास्त वजन मिळेल, पण अद्रकच्या बाबतीत हे गणित पूर्णपणे वेगळं आहे. साधारण 7 ते 8 महिन्यांमध्ये अद्रक काढणीस तयार होते. पण पीक काढणीला आले हे अचूक कसे ओळखावे? जेव्हा पिकातील साधारण 10% पाने नैसर्गिकरित्या पिवळी पडायला लागतात आणि खाली वाकायला लागतात, तेव्हा तो काढणीचा स्पष्ट संकेत असतो. हीच ती योग्य वेळ असते जेव्हा कंदाचे वजन सर्वोच्च पातळीवर असते. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची तुलना पाहूया. योग्य वेळ म्हणजेच 7-8 महिने. यावेळी अद्रकाचे वजन जास्तीत जास्त असते आणि सर्व ऊर्जा मुख्य कंदात साठलेली असते. याउलट चुकीची वेळ म्हणजे 10 महिन्यांपेक्षा जास्त काळ. जेव्हा अद्रक जमिनीत तशीच ठेवली जाते तेव्हा तिला नवीन कोंब फुटायला लागतात आणि ते मुख्य कंदाचीच ऊर्जा शोषून घेतात. यामुळे मुख्य अद्रकाचे वजन आणि आकार लक्षणीयरित्या कमी होतो. म्हणूनच योग्य वेळेत काढणी करणे फायद्याचे ठरते. आता आपण पोचलो आहोत सर्वांच्या आवडीच्या आणि बहुप्रतीक्षित टप्प्यावर. भाग 6. उत्पादन, खर्च आणि नफा या संपूर्ण प्रक्रियेचे आर्थिक गणित नेमके कसे आहे ते आपण पाहणार आहोत. अर्थकारण पाहिले तर एका एकरातून साधारण 80 ते 120 क्विंटल आणि उत्तम व्यवस्थापन असल्यास थेट 100 ते 150 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. बाजारभाव जर 5,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल जरी पकडला तरी अंदाजित खर्च 1 ते 1.5 लाख रुपये वजा जाता एका एकरामध्ये अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो. बाजारभाव चांगला मिळाला तर लाखोमध्ये उत्पन्न मिळण्याची शक्यता नक्कीच असते. हे गणित इतर कोणत्याही पिकापेक्षा अत्यंत आशादायी आहे. अद्रक काढल्यानंतर जमिनीचे काही मोठे छुपे फायदेही होतात. अद्रक पिकाच्या खत व्यवस्थापनामुळे जमिनीत खतांचा मोठा अंश उरतो आणि जमिनीची सुपीकता प्रचंड वाढते. त्यानंतर घेतलेले सोयाबीनचे पीक एकरी 13-14 क्विंटल तर मका 40 क्विंटलपर्यंत विक्रमी उत्पादन देऊ शकते. मिरचीचे पीक तर या जमिनीत अत्यंत जोमदार येते. हा एकाच शेतातील सलग पिकांचा एक मोठा अतिरिक्त बोनस आहे. पण थांबा, या पिकाचा एक मोठा आणि अतिशय कडक नियम आहे. तो म्हणजे 5 वर्षांचा पीक फेरपालट नियम. एकदा ज्या जमिनीत अद्रक घेतली तिथे सलग 5 वर्षे पुन्हा अद्रक घेता येत नाही. तसे केल्यास दुसरे पीक येतच नाही आणि पूर्ण पीक सडण्याचा धोका असतो. म्हणूनच हे पीक घेताना शेताची योग्य विभागणी करणे अत्यंत आवश्यक असते. शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपण या 5 वर्षांच्या कडक पीक फेरपालट नियमाच्या वचनबद्धतेसाठी तयार आहोत का? मित्रांनो, योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापन आणि बाजाराचा अभ्यास केला तर अद्रक शेती तुमच्यासाठी नक्कीच एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.